Co-presented by Vimal. बोलो जुबान केसरी. पश्चिम बंगालमध्ये सुवेंदू अधिकारी यांच्या पीएची गोळ्या झाडून हत्या. मध्यमग्राममध्ये भर रस्त्यामध्ये गाडी अडून फायरिंग. चंद्रनाथ रथ यांच्या छातीमध्ये गोळी लागल्यानं मृत्यू. चंद्रनाथ रथ यांची हत्या सुनियोजित कट. सुवेंदू अधिकारींची पहिली प्रतिक्रिया. तर लोकशाहीमध्ये हिंसाचार आणि राजकीय हत्यांना कोणतेही स्थान नाही. टीएमसीकडून निवेदन जारी. घटनेचा निषेध. सुवेंदू अधिकारींच्या पीएच्या हत्येच्या तपासाला वेग. गुन्ह्यामध्ये वापरलेली कार आणि जिवंत काडतुसं जप्त. डीजीपी गुप्ता यांची माहिती. हत्येसाठी ऑस्ट्रियन ग्लॉक पिस्तूलचा वापर. सूत्रांची माहिती. पश्चिम बंगालमध्ये राष्ट्रपती राजवट लागण्याची शक्यता. मुख्यमंत्री पदाचा राजीनामा न देण्याची ममता बॅनर्जींची भूमिका. आज ममता बॅनर्जींच्या सरकारचा कार्यकाळ संपणार. भाजपच्या सत्ता स्थापनेसाठी अमित शहा 8 आणि 9 तारखेला पश्चिम बंगालच्या दौऱ्यावर. उद्या भाजप विधिमंडळ पक्षाचा नेता निवडला जाणार. थलपती विजय यांचा मुख्यमंत्री पदाचा मार्ग खडतर. बहुमताचा आकडा नसल्यानं शपथविधीबाबत अस्पष्टता. सत्ता स्थापनेसाठी टीव्हीकेला 5 आमदारांच्या पाठिंब्याची गरज. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांकडून राज्यसभा खासदारकीचा राजीनामा. सुनेत्रा पवारांच्या राजीनाम्यानंतर राज्यसभेसाठी छगन भुजबळांचा लाव चर्चेत. सूत्रांची माहिती. एनपीएस लागू असलेल्या कर्मचाऱ्यांसाठी राष्ट्रीय पेन्शन योजना लागू. राज्य सरकारचा महत्त्वाचा निर्णय. पेन्शन योजनेसाठी कर्मचाऱ्यांनी पुकारला होता संप. नगरपालिका महापालिकेमध्ये समाविष्ट गावठाणांना प्रॉपर्टी कार्ड मिळणार. जमिनींचे 7-12 उतारे आता बंद. महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंचे निर्देश. पुण्यामध्ये अत्याचाराच्या घटनेमध्ये वाढ. नसरापूर, पर्वती आणि मुळशीमध्ये अल्पवयीनांवर अत्याचाराच्या घटनेमुळे नागरिकांमध्ये संतापाची लाट. नराधमांना कठोर शिक्षेची मागणी. महिला सुरक्षेबाबत आज पुण्यामध्ये बैठक. महापौर मंजुषा नागपूर यांनी पालिका आणि पोलीस प्रशासनाची एकत्रित बैठक बोलावली. शहरामध्ये उपाययोजना करण्याबाबत बैठकीमध्ये चर्चा होणार. कोल्हापुरात नात्याला काळीमा. पोटच्या मुलीवर नराधम पित्यासह मामा आणि मामे भावाकडून अत्याचार. अल्पवयीन मुलीचा 5 वर्षांपासून शारीरिक अत्याचार. नागपूरमध्ये मुरुम माफियांचा महसूल पथकावर जीवघेणा हल्ला. तहसीलदाराला जेसीबीला लटकवून 3 किलोमीटर फरफटत नेलं. तहसीलदारांना ट्रॅक्टरखाली चिरडण्याचाही प्रयत्न. जेसीबी चालक मयूर थोटेला अटक. डहाणू दिवा लोकलच्या डब्यामध्ये सर्वत्र गुजराती जाहिराती. मराठी भाषेला दुय्यम स्थान दिल्याचा आरोप. मराठी प्रवाशांमध्ये नाराजी. नागपुरात सिलेंडरसाठी ग्राहकांच्या लांबच लांब रांगा. पहाटेपासून ग्राहकांची गॅस एजन्सी बाहेर गर्दी. सिलेंडर मिळत नसल्यामुळे ग्राहकांचे हाल. महाराष्ट्र धर्म स्वातंत्र्य विधेयकाच्या विरोधात नागपूर खंडपीठामध्ये उद्या सुनावणी. विधेयकामध्ये अनेक तरतुदी असंवैधानिक असल्याचा याचिकाकर्त्यांचा आरोप. सुनावणीकडे लक्ष. राज्य निवडणूक आयोगाची महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाला नोटीस. निवडणुकीच्या काळामध्ये 77 कोटी रुपयांच्या निधीला मंजुरी दिल्याबद्दल नोटीस. आचारसंहितेचं उल्लंघन केल्याचा आरोप. नाशिकमध्ये ब्रेक फेल झाल्यानं बस थेट विजेच्या डीपीवर धडकली. अपघातामध्ये 7 जण जखमी. बसमधील 27 प्रवासी सुखरूप. सोलापूरच्या माढ्यामध्ये भर दिवसात चोरीचा प्रकार. कारची काच फोडून 1 लाखांची रोकड लंपास. चोरटे सीसीटीव्हीमध्ये कैद. टेंभुर्णी पोलिसांकडून तपास सुरू. मुंबईत उकाडा वाढला. तापमान 34 अंशांच्या पार. मुंबईसह ठाणे, रायगड आणि कोकण किनारपट्टीवर येलो अलर्ट. 9 मे पर्यंत उष्णतेच्या लाटेचा इशारा. पुण्यामध्ये 2 दिवस मेघगर्जनेसह पावसाची शक्यता. हवामान खात्याकडून दक्षिण मध्य महाराष्ट्राला पावसाचा येलो अलर्ट. मुंबई विमानतळावर आज 6 तासांचा मेगा ब्लॉक. पावसाळापूर्व दुरुस्तीच्या कामासाठी दोन्ही धावपट्ट्या बंद. सकाळी 11 ते संध्याकाळी 5 या काळामध्ये विमान उड्डाण स्थगित. Co-presented by Vimal. बोलो जुबान केसरी.